लोक मला हर्ट करून जातात ना, तेव्हा मी ना त्या टाइमाला नाही रिएक्ट करत की यार तूने ऐसे किया ही कैसे, अब तो मैं तेरी वाठी लगा दूंगा, अब तो तू चला ही गया. असं नाही. आई टेक इट वेरी पेशेंटली. बस ठीक है, तेरे को जाना है तू जा, मेरे को पता है तू मेरे पास लौट के आएगा. तर तेवढं मी स्पिरिच्युअल आहे. मी ना देवाला सांगते की बोले ह्यानी असं असं माझी वाट लावले, अभी इनको तुम ही जवाब दो. मेरे को पता है तुम्हारा जो लाठी का आवाज है वो मेरे तक नहीं पहुंचेगा, पर उसको वो लगेगा कान पे. एग्जैक्टली. कान पे जिधर भी लगना है वो. जिधर भी लगना. सो असे खूप लोक पण आहेत ज्यांनी मला समोरून येऊन अपोलोजाइज केलंय की समृद्धी आमचं चुकलं, आय एम सॉरी, बट आय मेक शुअर की त्या टायमाला जी त्यांची जागा होती ना ती त्यांना ती जागा मी परत नाही देत. आणि त्यांची जागा तेच पुन्हा तेच नाही घेऊ शकत. एक्झॅक्टली. दुसरं पण कोणी नाही घेऊ शकत. दुसरे तर घेऊच नाही शकत, पण ते स्वतः सुद्धा ती जागा आहे. कारण की एकदा नजरेतनं जो माणूस गेला तो गेला ना भाई. बरोबर. कारण की कसं असतं, जो माणसावर म्हणजे त्या माणसाच्या सवयीवर किंवा माणसावर जो प्रेम करतो ना, तो त्याच्या बऱ्या चांगल्या सगळ्या काळामध्ये त्याच्यावर प्रेम करत असतो, एक्सेप्ट करतो. जर तुमच्या ओरा या पर्सोनावर कुणी तुमच्यावर प्रेम करत असेल तर ते मला नको, म्हणजे कुणाला पण नको असं वाटेल ते. बरोबर ना. एक्झॅक्टली त्या माणसाच्या आतमध्ये जे काय त्याची फिलिंग त्याच्यावर प्रेम असायला पाहिजे. एक्झॅक्टली. ना की त्याचं खूप चांगलं झालंय, आता तो आला, आता जसं निवडणुकी झालं तो निवडून आला तर मग. राईट. म्हणजे मी एका टायमाला असं खूप ओपन बुक ठेवायची स्वतःला, सो दॅट पीपल कुड इझिली कम अँड रीड मी. बट आता माझं असं झालंय की आय एम लाईक अ मिस्ट्री नाउ. अभी तू आ, मेरे को सॉल्व कर ऐसा आहे. बिकॉज आय नेव्हर आता मी देणं खूप बंद करून टाकलंय. लाईक हुएवर इज कमिंग, आय एम रँडमली टॉकिंग, मी माझा लाईफ शेअर करते. नो, आय डोंट ट्रस्ट पीपल एनिमोर. आय डोंट. आणि खूपदा असं होतं ना की आपण ज्यांना खूप म्हणजे मनातनं ट्रस्ट ठेवून त्यांना आपण काहीतरी सांगतो. म्हणजे खूपदा कसं होते की आपण ज्या गोष्टी शेअर करतो ज्या आपण कुणाला शेअर करायला नाही पाहिजेत, आणि आपण त्या लेवलच्या ट्रस्ट ठेवतो. आपण त्या लेवलच्या ट्रस्ट ठेवतो आणि नंतर यार तो पर्सन पूर्ण 360 डिग्री चेंज होतो. ऑफकोर्स. की त्यांनी आपल्याला काय वाटतं की हा आपल्याला सपोर्ट करणार, पण तो एक्झॅक्टली 360 चेंज होऊन तो आपल्या त्या याच्या मजबुरीचा फायदा घेतो. राईट. अशा लोकांना ना ऍक्च्युली इंडियन इंटेलिजन्स मध्ये जायला पाहिजे. हाँ, कारण की दे आर व्हेरी गुड ॲट लोगों की फीलिंग के साथ खेलना. हाँ एग्जैक्टली. सो पाकिस्तान में जाओ, स्पाई बनो. सही यार. मतलब मेरे को फर्स्ट टाइम इतना मजा आ रहा है ना पॉडकास्ट करने में, मतलब बहुत सही. क्योंकि एक होता है ना एनर्जी फील होता है की नाही यार चलो कुछ भी बोलेंगे की लड़की समझ लेगी. तो मला त्या प्रकारची एक फीलिंग येते की अरे चलना चाहिए, मैं तो रात तक बात कर सकता हूँ लेकिन ऑब्वियसली पैसा नहीं है ना. मैं गरीब हूँ. ठीक है, इनको बोलो मेरा चैनल सब्सक्राइब करने के लिए. चॅनलला सबस्क्राईब करा. राकास्ट with राव. घरी घुसून मारेन. राकास्ट विथ राव. रॉकास्ट विथ रॉ. बरोबर. थँक्यू हा समृद्धी. वेलकम. हा वेलकम. तू यार इज्जत काढतेस घरामध्ये. ठीक आहे. तर तू ते बोललेलीस की तू रायटर होतीस, बरोबर. आणि हे रायटरची सवय तुला माझं कधीपासून लागली? असा कुठला इन्सिडेंट होता का ज्याच्यामुळे तू रायटिंग करायला येस, लागलीस? ऑफकोर्स. सो बेसिकली एक असा टाइम होता माझ्या लाईफमध्ये जेव्हा माय मॉम वॉज हॉस्पिटलाइज्ड. माझ्या मॉमला कॅन्सर होता. नाऊ शी इज ॲब्सोल्युटली फाईन. तो मी स्कूलमध्ये होती त्या टाइमला, आणि तो असा वेळ होता ज्या टाइमला आय हॅड नो वन टू टॉक. कारण की माझा जो मोठा भाऊ होता ही वॉज ऑल्सो इन हिज कॉलेज डेज. सो कॉलेज डेज आपल्याला माहिती आहे, फेक फ्रेंड्स, फेक लाईफ, फेक एव्हरीथिंग, फेक शो ऑफ. सो ही वॉज इन दोज डेज. आणि माय डॅड वॉज लाईक ते कंटिन्युअसली अपडाऊन करायचे, टाटा मेमोरियल टू घर टू काम. ही यूज टू मॅनेज एव्हरीथिंग ॲट दॅट टाइम. तर एक पैसे भी लग रहे थे उस टाइम पे ज्यादा. अरे मी ना एक छोटूसा इन्सिडेंट सांगते. सो पैसा तर खूपच गेलाय, पण माझ्या मॉमला ना एव्हरी डे इव्हनिंग नाहीतर एव्हरी वीक सकाळी अर्ली मॉर्निंग टाटाला जायचं असायचं. तर तिने एकच टॅक्सीवाला ठेवला होता. ठीक आहे. आणि त्या टॅक्सीवाल्याला त्याची जी टॅक्सी होती ती रेंटवरची होती. 1 ते 1.5 वर्ष तो कंटिन्युअसली मम्मीला घेऊन जात होता. ठीक आहे. त्यांनी स्वतःची नवीन टॅक्सी घेतली. एक्झॅक्टली. आणि माझ्या आईला भलतंच सुख आहे त्याचं की माझ्यामुळे एका टॅक्सीवाल्याने स्वतःची अरे मी म्हटलं तुझं चाललंय का, हे काय आहे. सो तसं म्हणजे माझं कॅन्सर बरं झालं तर झालं, दुसऱ्यांनी टॅक्सी पण उचलली. एक्झॅक्टली. तर तसं एक होतं. तर तो एक टाइम होता की आय वॉज टोटली अलोन. म्हणजे
मी शाळेत पण जायची तेव्हा. सांगू तरी कुणाला? हा, तेव्हा मी शाळेत वगैरे जायची तर माझे शाळेत फ्रेंड्सच नव्हते. एकच फ्रेंड होती अमेया करून. ती पण आता पण आहे? आता पण आहे, ती अजून होती पण आहे. बोललीस ना म्हणून. नाही, त्या टायमाला होती आणि आता पण आहे अमेया संगवे करून. शी वॉज माय बेस्ट फ्रेंड. दे शॉर्ट आउट हो गया मैं फिर 10 लोगों को वीडियो भेजो. सो या, आणि हा तर ती एक होती, बट आम्ही इतकं नाही कन्व्हर्सेशन करायचो किंवा त्या टायमाला नाही समजायचं इतकं, किंवा बिकॉज आय वॉज स्मॉल, आय वॉज अ चाइल्ड. आणि तर थोडं थोडं हळूहळू करून मी एकदम अशी, एवढी जी मी बोलते ना, मी तेवढी कधीच बोलली नाही. मी शाळेत जायची, माझे केस नीट नसायचे. स्वतःच्या स्वतःमध्ये असायची. हा, माझे केस नीट नसायचे. मी अकॅडमिक्स मध्ये खूपच जास्त वाईट होती. म्हणजे मी बाकी सगळं एकदम A+ असायचं, पण अकॅडमिक्स मध्ये भाई माझी काउन्सिलरला पण माझं टेन्शन आलं होतं त्या टायमाला. पास होईल की नाही. हा, माझ्या प्रिन्सिपलनी पण माझ्या बाबांना बोलवलं होतं स्कूलमध्ये की तुमच्या मुलीचं म्हणजे असा असा स्कोर इज नॉट गुड, सो इफ युअर चाइल्ड गोज अहेड अँड डज समथिंग रॉंग विथ हर ओन सेल्फ, सो इट इज नॉट आर स्कूल्स रिस्पॉन्सिबिलिटी. एवढा येस, म्हणजे असे करायचीच तरी काय तू त्यावेळी? म्हणजे आय वॉज नॉट ॲट ऑल, म्हणजे कम्युनिकेशनच नसायचं कोणासोबत. म्हणजे मी असं बघायची की खूप असं फ्रेंड्सचा ग्रुप आहे, ते स्वतःमध्ये एन्जॉय करतात, टिफिन शेअर करतात, बट देयर वॉज नो वन टू शेअर टिफिन विथ मी. अरे ते खूप खराब फिलिंग असते. आणि म्हणजे मी एकटीच असायची जिचे कपडे नीट नसायचे किंवा मिसमॅनेज्ड असायचे, आणि माझे केस नीट विंचरलेले नसायचे. तर मी घरी रागात जाऊन एकदा कैची फिरवलेली केसांमध्ये. आणि सिन्स दॅट टाइम आय वॉज लाईक की अभी शॉर्ट हेअर ही मेरे को कॉन्फिडन्स देता है. थांबा एक मिनिट, हा तू कंटिन्यू ठेव. हा, तर शॉर्ट हेअर ही मेरे को कॉन्फिडन्स देता है. तर तेव्हापासून आता मला शॉर्ट हेअर करायला काहीच भीतीच नाही वाटत. लाईक ठीक आहे. अच्छा, मैं शॉर्ट हेयर में ही रहूंगी, पूरा राड़ा करूंगी, जो मेरे इसमें घुसेगा झोन में, राडे डालने. तर मग त्याच्यानंतर मी 10वी पर्यंत तशीच होती, एकदम कॉम्पॅक्ट होती. आणि त्याच्यानंतर 11th मध्ये गेली, आणि 11वी मध्ये मला असे काही मित्र मिळाले फुल बाई, तू विचार नाही करू शकत. हे जे काही फ्रेंड्स होते 11वी-12वी मधले, त्यांनी मला लाईफ जगायला शिकवलं. त्यांनी मला रिअल लाईफ असते ते शिकवलं. ह्या लोकांनी माझ्यावरती आरती लिहिली होती. हा, जयदेव जयदेव जय अतरंगेश्वरी माते. मला सगळे अतरंगीच बोलवायचे. आणि लिटरली 1-2 महिने असं झालं होतं की लेक्चरला जायच्या आधी कॅन्टीन मध्ये बसून ती आरती पहिला बोलणार, मग सगळे लेक्चरला जाणार. काय बात करतेस? लिटरली, आय एम नॉट इवन लाइंग, आय स्वेअर. तर माझं असं झालं की भाई ये हो क्या रहा है मेरे साथ. आणि त्या टायमाला मी एकदम क्रिंज टिकटॉकचे व्हिडिओज बनवायची. काय बात करतेस? हा, एकदम क्रिंज, म्हणजे तेरी प्यारी प्यारी दो ख्या असू दे किंवा व्हॉट एव्हर इट इज दॅट ऑल द फ्रीकआउट. आणि मला समजते की हे जे मी करते ते अतिशय क्रिंज वाटतंय, पण मी करणार नाही. मी एका टायमाला जाऊन गिव्हअप पण केलं असतं. पण माझे हे जे फ्रेंड्स आहेत भाई, ते ज्या लेवलचे मोटिवेट करायचे मला लाईफ मध्ये, भाई तू क्रेझी कर रही है, तू करते रे, तू मचाएगी, असं माहोल बना रही है एकदम. असं एकदम. आणि टिकटॉक वरती बघता बघता आपले 60-70K फॉलोअर्स झाले होते. काय बात करतेस? आणि ऍज द युनिव्हर्स हॅज दिस थिंग ओनली की समृद्धी सोबत काहीतरी चांगलं होतं हे मी बघू शकत नाही, तिची वाटच लावावी लागेल. टिकटॉक झालं बॅन. टिकटॉक बैन हो गया. तो इसके बाद मैंने तो बोला कि छड़ यार, जाने दे, दिस इज नॉट करियर, ये नहीं है, अपने को तो बनना है कुछ बड़ा. फिर नहीं सांप पकडने वाला. तर मग त्याच्यानंतर मेरे फ्रेंड्स बोले ब्रो तू इंस्टाग्राम ट्राय कर. तू इंस्टाग्राम, तब रील्स आ गया. नाही, रील्स तर खूप आत्ता आलेत रे, हार्डली 4-5 वर्ष झालेत रील्स.